सर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। आपण डोंबिवलीकरांचा उत्साह पाहतोय। खरं तर तरुण मंडळींकडून कलेचं सादरीकरण केलं जातंय, काय सांगता? आपल्याला माहीत आहे की गणपती मंदिर संस्थानाच्या माध्यमातून गेली 28 वर्ष या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। राष्ट्रगान वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे चित्ररथाच्या माध्यमातून ते साकारण्याचं काम हे केलं गेलेलं आहे। संघाचंही शताब्दी वर्ष आहे। सेवाभावी वृत्तीने संघ गेली 100 वर्ष सेवा करण्याचं काम या देशात करत आहे। तोही एक चित्ररथ यामध्ये आहे। हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम हे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं। विचारधारेवरती हे शहर पूर्णच्या पूर्ण चालतो, त्यामुळे एक वेगळा उत्साह विविध संस्थांच्या माध्यमातून या गुढीपाडव्या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन घेतला जातो। नक्कीच धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत बोलत होते। डोंबिवलीतली ही सगळी दृश्य आहेत। कॅमेरामन प्रवीणसह मी शमल भंडारे, साम टीव्ही डोंबिवली।